नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे 40वा 365 डेज ब्लॉग चॅलेंजचा। तर आज सगळे लवकर उठलेत, सगळेच उठलेत, 9:30 वाजलेत आणि आजचा स्पेशल ब्लॉग आहे आपला ताईचा बर्थडे। सकाळी उठून ती सगळ्यांना मेन्शन बॅग देते। आत्ताच आम्ही जस्ट उठलो सगळे आणि मम्मी गेली आहे आंघोळीला, पप्पा बत्ती लावतात आणि प्लस आज आहे नाश्त्याला पोहे, स्पेशल पोहे। आज मम्मी आहे घरी म्हणून आज मम्मीने पोहे बनवले। तर आज मम्मी कशाला घरी आहे का ना, बड्डे आहे तिचा, ते तर आहेच आणि पूजा आहे ना त्याची साफसफाई करायला मम्मी आहे घरी। तर गेली आत्ताच आली आहे गोरी गोरी पान फुलासारखी छान आंघोळ करून। हिचं केसाला इथे मेहंदी लावल्याने इतकी घाण वास येते ना। हवे पोहे दे, ही बघ आली बर्थडे गर्ल। दे मला हे दे, मला तुळशीला पाणी घालू दे। चल पोहे खायला आलेलं हॅपी बर्थडे टू होणार आहे संध्याकाळी। नको एवढं आहे फुटेज हाऊस, एवढा फुटेज नको खास। ये रेडी, ये तिथे खाते आणि अजून आंघोळे झाले, या पण आता खाते। तर आता आम्ही निघालोय मंदिरात जायला, हिचा बर्थडे आहे म्हणून जरा शुभ व्हायला पाहिजे की नाही काहीतरी। तर आज सगळे येणार आहेत दीदी, तुझी तर मजा आहे। मला ना माहिती कोण येणार आहे की नाही। कोण येणार आहे म्हणजे आई बाबा येणार आहे तुझ्या? हा, मग आज दादा दीदी येणार आहे, ताई अजून येतील, सेलिब्रेट करू तसे रात्री। हा बघू आता, जाऊया का? बोलवायला पाहिजे की नाही? काय लहान थोडी बर्थडेला बोलवायला। आता आपण जाऊया। आता जस्ट आम्ही पोचलोय मंदिरात, इथूनच रस्ता आहे ना? ओके, फुल नटून गणपती मंदिर। चला आता जाऊया। आता जस्ट आम्ही मंदिरात आलोय आणि आम्ही आता आलोय बिकानेर स्टोरला। ह्याला समोसा खायचा मला म्हणजे तू नाही खाणार? नाही खाणार बघ। ओके, आता आपण समोसा खाऊया, माझं मन झालं म्हणून तिला बोललो की खेळलं। कॅशियर, आमची कॅशियर, माझी आजकालची कॅशियर आहे। जस्ट आता बिल्डिंगमध्ये शिरलं आणि समोसा पाव पार्सल घेतलं आणि हिने काय घेतलंय? हिला नारळ पाणी पियायचं होतं आणि हिला दिसलं म्हणून हिने घेतला। जाऊया घरी, मम्मीसाठी पण एक घेतलं आणि माझ्यासाठी घेतलं। तर ही बोलली की घरी घेऊनच खा। या ये स्टार्ट कर मम्मी, काढ बिकानेरचं। आता सीन असं आहे मंडळ की आत्ता वाजले 4:30, मी जरा दुपारी झोपलेलो कारण माझं जर तब्येत जरा खराब आहे आणि म्हणून हे लोक पूर्ण साफसफाई करतात आणि आता हे लोक बनवत आहेत लाडू। काय बनवले? लाडू ना? मग काय बनवत आहे? मेथीचे लाडू। मेथीचे लाडू। मी जस्ट आता उठलो, बरं वाटलं आता झोपून का। रात्री मला झोप नाही लागलेली, आत्ता लागली। आत्ताच जस्ट माझा पास्ता खाऊन झाला आणि मम्मी जे मेथीचे लाडू बनवते ती आता ते लोक, जसं माझं मॅगी खाऊन पास्ता खाऊन झालं, हे लोक मॅगी खायला बसले। आणि मला तिथे ते हलवायला सांगितलं, तिथं मिक्सर जो आहे हा। असं म्हटलेलं की आत्ता मी चहा पिऊन जरा चाललोय खाली दीदीचा बर्थडेचा केक आणायला। तर आत्ता जास्त मी मध्ये लॉकडाऊनमध्ये काम करत होतो, मम्मी घरी होती। तर आता जाऊया बेकरीत आणि
बेकरी ना स्टोअरला केक जिथे जिथून साहिलचा केक घेतलेला तिथेच जाणार आहे, तिथूनच घेणार आहे केक. आलोय आता लेगातोला, जाऊया आतमध्ये आणि घेऊया केक. आता जस्ट हा केक घेतलाय आणि खूप भारी केक आहे हा, तर तुम्हाला घरी जाऊनच दाखवतो. आता सीन असं म्हटलं की आता मी केक आणलं जस्ट आणि जर कामं करत होतो तर तेव्हाच दीदीचे फ्रेंड्स होते आणि दीदी फुल तिचं रुसलेली ती, म्हणजे तिला कंटाळ येतो आणि त्याच्या फ्रेंड्सने त्या लोकांना सरप्राईज दिलं, तर ते लोक आता आतमध्ये, तर त्यांनी पण एक केक आणला, तर आत्ताच दोघंही केक कापू. तर आता सीन असं म्हणलं की ते लोक आता गेलेत बाहेर आणि ते लोक जरा मस्ती करतात, तोपर्यंत मी हे हॅपी बर्थडेवालं बनवतो आणि तिथे बाहेर लावायचं आहे. 1 1 2 3 Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Didi, happy birthday to you. आता हिचे फ्रेंड्स लोक गेले आणि ही आता खूप खुश आहे. तर आता इथं ड्रेस, तुझा ड्रेस दाखव. तर आता जो मी आणलेला आता जो मी केक आणलेला त्याची कटिंग आहे आणि ही आता ही तर हर बर्थडे ना तसाच बनवायचा, काय बिना करता केक पण ना. दीदी माझ्या बर्थडेला ना रसमलाई केक आहे ना, फुल अशी वरती रसमलाई पाहिजे. अभी है बारी मैंने केक. हाँ स्पेशल तुझा आता घेतो मधून आणला. धन्यवाद. बघा बघा बोला, तुझा फेवरेट नव्हता तेव्हा बोल तू फक्त की नाही हा फेवरेट तुझा केक. ही साहिलचा जेव्हा केक आणायला गेलेला तेव्हा हा बोललेली की हा फेवरेट आहे. हा तसा कॅरिमल ब्राउनी केक आहे. थांब भाई आता नको. 2 3 हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी. अरू टाळ वाजव की. तुला केक नाही देणार, तू नाही दिलास ना केक. तुला केक नाही देणार. ए मेरे को भरा, मला भरा. आता जस्ट केक बिक कापून झालंय आणि आज आहे दीदीसाठी आज स्पेशल भाजी. आता जस्ट झालंय आमचं जेवण आणि हिचा झालाय बर्थडे समाप्त. आता रोज सारखं कामाला जायचं, रोजच जर्नी फॉलो करायची. तर आजच्यासाठी एवढंच. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय बाय. आणायला गेलोय कोण मला पाणी देत